पाठीमागे गेलेलो तुम्हाला पावभाजी आणून दिलं नाही, ठीक आहे ना, पण ह्या चार चौकात बोलायचं नाही ना. गेलो लोक वेगळं अर्थ घेतात ना. आलो ना मी सत्काराला, पावभाजी सोडून आलो की अर्धी ठेवली, तुम्हाला पाहिजे तर घ्या. हे बघ व हे प्रेम आहे ना म्हणून बाहेर गेलो. पण तुम्ही ते म्हणतात काय ते का बसवणी लागतच नाही. पण साहेबांनी खरोखर माझं मान राखलं. ते बोलले की तू भांडूच होता, तू एका जागेवर खाणार नाही. एकदम आहे का या भांडूचा रस्ता लक्षात घ्या. तुम्ही फक्त काय करणार बुवा माहितीये का, की जिथे जाणार तिथे त्यांची वाहवा करणार. तुम्ही अशी तुम्ही तशी फुलवणार, पैसे गावले तेवढं घेणार. पेटेतलं होतो तो आता खिशात गेलो. 1000 रुपये येऊ लागले का अजून एक गाणं टाकला. काय बुवा वाजले 10 वाजता गजर चालू केला तुम्ही. मध्ये 10 मिनिटं जरा असत का बरा तुमचा. अरे एका मिनिटासाठी मांडवी चुकली ना तर काय होता या लक्षात घ्या. काय ना काय नाही, पुढे पैसे बेकार, त्याच्यामुळे पुढे विचार करायचा. आता तुम्ही गजर केलात, आमचे सावंत साहेब तुमका देतात 100-100 50-50 पुढवतो. आता पान खातो. स्वर्गापेक्षा सुंदर आसा, स्वर्गापेक्षा सुंदर आसा हमको लोगों काय गाणं आलं बुवा. स्वर्गापेक्षा प्रसन्न होतो ना मग ते इले आणि हळे ठरवले आमका झगवले. अध्यात्म मेला कर्म. सावंत बरोबर बोलतात. कर्माची फळा असं काय सांगतात बुवा. स्वर्गापेक्षा सुंदर असा आपला कोकण, पण आजचा कोकण आपला भकास होत चाललेला बुवा. त्या कोकणामध्ये परप्रांती येऊन थांबलेले. बरोबर नाही म्हणा, पण ह्या कोणी केल्या आपली चुकी आहे. तरी तुम्ही त्यांकाच पैसे द्यावा 500 1000. आता माझ्यासाठी घरी खासून बघूया. चला तुमची हिंमत या बरा तुमचा सावंत ब्रँडेड पैसे तकडे आहेत त्याचा का. सध्या काय चालला पैशासाठी सगळं मोह माया. आता हे आमचे सावंत सुद्धा पैसे घेऊन येले. आता चांगला गाणं, आता ह्या वाईट होता उडवायचे ना असे माझ्या गाणं रामनवमीचा सण आला हो आला. नाही समजत का, नाही समजत काय बोलायचं. बांगड्याची माळ जोडीला सौंदाळ, पापलेट आहे जोडीला. जवला डिस्टर्ब नका करू रे, मध्ये मध्ये नको बोला. या माझ्या गाणं
द्यावा नाही तर खिशात ठेवा. मी मागणार नाही आता. ठीक आहे. व काय बरंच काय बोलले की ढोपरा फोडून घे ही परिस्थिती. व उद्या म्हणजे सलगचे कार्यक्रम आहेत. उद्या जायचं आपल्याला गावाला. वडिवड्यात माझा प्रोग्राम आहे, तुमचं नडगिव्यात आहे की नाही. तुमची डबल बारी आहे, माझी सिंगल बारी आहे. पण माझ्या सिंगल बारीचा बघ जेवढी सुपारी आहे तेवढी तुमची डबल बारीची आहे. लक्षात घ्या. ब्रँड इज ब्रँड. त्यामुळे सन्मान नागेश रावराणे वैभववाडी यांच्याकडे 501 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आहे. स्वीकार करतो, आभार मानतो, धन्यवाद. हा ठीक आहे. तुमचं बॅनर भांडूपणे दिसलो ना तर पब्लिक खचून येतात. खचून येतात पण माझ्या समोरच्या वर खचून बघशील. आणलेलं असतं ते कडे कमलसूर शिष्य काय झाले. हा कमलसूर शिष्य कैलासवासी प्रकाश सावंतबुवा श्री विठ्ठल परबुवा यांचे शिष्य दिगंबर केसरकर कासाडे यांच्याकडनं हे 100 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक स्वीकार करतो, आभार मानतो, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. व गाणी बरीच येतात जातात. तुम्ही सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराज, आज तुम्ही गाणं पण म्हटलात. पण आज इंजिनियर बरेच झाले हो, इंजिनियर बरेच झाले. पण या जगामध्ये एकमेव इंजिनियर झाला ते म्हणजे छत्रपती शिवाजीराजे. मी पाण्यामध्ये किल्ला बांधला, बाकी काय नाही. इंजिनियर बरेच झाले, पुला बांधल्याने कुठली ती काय सांगताय ना. मालवणचा किल्ला पण नाही तोडू शकलो. मग त्याच्यासाठी गाणायला मालवण पाण्यामध्ये किल्ला शिवाजी आत कसा शिर. ह्यात आपल्या मराठी माणसाला कळलं नाही तो कसं शिरलो. किल्लो काय बांधलेला तो तरी माहित आहे तुमचा. मालवण पाण्यामध्ये कुरट्या बेटावर, कुरटे बेट, त्या बेटावरती तो किल्ला बांधलेला आहे. आणि तिकडे जाण्यासाठी एक रस्ता आहे, पण तो रस्ता कधी सुद्धा मिळत नाही. भरती आणि उघटी जेव्हा होती तेव्हा तो रस्ता गावता. याच्या का कळला तो कोकणी नाही तर आम्ही स्वर्गापेक्षा सुंदर असं आमचं हे कोकण येऊन बघा, बघून जावा. पण बघतात नाही हळद रंग आमका धरून जा. उत्तर नारायण कुर्र लमानी. आवाज कमी झालो. अरे लमानीच नाही, आपल्या कोकणात कर्नाटकवाले पण गेलेले. पण ते कर्नाटकवाले गेले ते कसे गेले, येताना एकटे नाही गेले. आपल्या बायकांना आणि पोरांका घेऊन गेले. आणि ते चिऱ्याच्या खणीवर कामात ते लागेल. आमच्या पोरग्यांना काम जमत नाही. जमता काय, आमच्या पोरग्यांना काम जमत नाही. परत इले आपल्या मुलांना ते जिल्हा परिषदेच्या शाळेत शिका घातली. परत त्याची नावं काय असतात, येंडाप्पा, धोंडाप्पा, सोंडाप्पा, येलुरुलू पप्पा पप्पा अशी त्यांची नावं असतात. आणि ते जिल्हा परिषदेच्या शाळेत आपल्या पोरग्यांना शिका घालतात. गंमत काय झाली, मी आपलं असं त्या दिवशी शाळेत गेले आणि म्हटलं बघूया जर शाळेतची गंमत काय असते. कारण बऱ्याच दिवसांकडे गेले तर बाई वर्गात रागात दिलेली घरात झाल्या. वर्गात दिलेली बाईंचा डोक्या फिरलेला की म्हणतात आज पोरांकडे पाडच विचारायचं. पाडे 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 ना तो उशीर होतो ना माझ्या घरात येऊन. घेते घेते वाईट थांब सगळी गाणी म्हणते. ठीक आहे, हरकत नाही, धन्यवाद. तर बाईने विचार केल्याने आज मुलांका डायरेक्ट गणिताचं पाडो विचारायचो. बाई वर्गात दिल्याने म्हणतो डायरेक्ट, म्हटलं आता 1 2 काय बेदोनी 3 काय नाही, डायरेक्ट 7चं पाडो. पहिल्या वर्ग उठवले म्हणजे 7 के काय, दुसऱ्या किचन 7 दुने काय, तिसऱ्या किचन 7 त्रिक काय, चौथ्या किचन 7 चोक काय,
पाचव्या ठिकाणी सातापाचा काय तो घाबरलो पटकन नाही. तो घाबरलो तो म्हणता डिस्टर्ब मध्ये मला नका बोलू. डिस्टर्ब करू नका. लिंक नाहीतर तुटते घरी जावा. लिंक तुटते सातापाचा काय तू बरोबर घामाघूम झालो तो म्हणतो बाई नाही मी सातापाचा नाही. त्यांचा प्रोग्राम करू. हो साईडला बसा जरा इथे. हो साईडला बसा. त्याला त्याचं काम करू द्या. या साईडला बसा या. तुम्ही चाललं बा. तुम्हाला डिस्टर्ब झालं पाहिजे. साईडला बसा. बरोबर पेटवलं ती बाई वर्गात सातापाचा काय तो पाचव्या मुला विचारलं. तो पूर्व घामाघूम झालं म्हणता नाही नाही बाई नाही मी सातापाचा नाही मी गुंडापाचा. कर्नाटक कॉलेज पण मी गुंडापाचा. हा काय ह्या काय अजून खात गेली नाही आज बारीच्या माध्यमातून एक शब्द सुद्धा तुम्ही मला बोलत नाही का कशाला आपल्याला माहित नाही पण मी बोलणार. समजलं ना. कारण आज तुम्ही म्हटलात की कोणीतरी सांगणार म्हणजे आमच्या सावताने सांगितलं की विशाल विराज भावकर नाही तो माझ्या नाही हे तुमचं अर्ध मूड गेलं. कसे दिलं बरोबर कॅची माऊली मी चुकीचं बोलले नाही पाहिजे. भांडूप मध्ये विवेक भावकर पाहिजे. तुमचं रूम हा भाड्यात ठेवा. भाड्यात नव्हते पण तरी पण सांगते. पण त्याचा प्रॉब्लेम आहे सध्या आजारी आहे. ठीक आहे असू दे काय प्रॉब्लेम सॉरी सॉरी नेमकाच राहा जागा नाही. निघालो तुम्हीच म्हणा आता जाऊन देत. दादा आवाज वाढव ना. बाहेर बाहेर आउट. तुम्ही काय का आणि ढोलक वादक आमचे मित्र आकाश सावंत या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी खुर्चीचा मान ठेवायचा आहे. ठीक आहे बुवा बरीचशी गाणी तुम्ही गायलात पण आजकालच्या मुलांसाठी सुद्धा गाणी आली. आजकालच्या मुलांसाठी सुद्धा गाणी आली. काय हर घर में है एक ही नारा गूंजेगा एक ही नारा गूंजेगा मेरे भारत का बच्चा बच्चा मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. हर घर में एक ही नाम जय श्री राम. हर घर में एक ही नाम एक ही नारा गूंजेगा एक ही नारा गूंजेगा.
माझ्यासाठी गाणं का होतं तुमच्या आमच्यासाठी काय नन्ना मुन्ना राय तेव्हा पण नन्ना आता पण मुन्ना आमचे गोटे परत कधीपासूनची ओळख आहे म्हणजे मी नन्ना असल्यापासून है ना तेव्हा माझी ही पण इस्त्री तेच करीत नन्नाची हा नाही आंबरेचे आपल्या तिथे जोरदार टाळ्या वाजल्या पण बुवा आज भाडूक म्हटल्यानंतर अशी बरेचसे भजन रसिक आहेत म्हणजे मगाशी मी पाठीमागे गेलो तुम्हाला काहीतरी वेगळं वाटलं असेल पण माझ्यासाठी पावभाजी घेऊन येण्याचं काम माझे मित्र बसले या ठिकाणी संकेत सुकरू यांची मिसेस या ठिकाणी माझ्यासाठी पावभाजी घेऊन आली हे बुवा काय आहे ह्याला म्हणतात ते त्यांनी फक्त सांगितलं की बुवासाठी काहीतरी घेऊन तिने पावभाजी बनवलेली घेऊन आली आणि ती आहे देण्यात येत मला पण काहीतरी बोलायचं नाही हा मागे शिरो कसं दिले तुमका दिले ना हम हम आहे बाकीचं पाणी ते फक्त पाणी पाना देते तुमका खाव तुम्ही किती भांडा पाना देते खाव तुमका शेवटला जाताना पण मनात काय नाही आवाज कमी कशा आवाज काय मोठेपणा सांगतो काय मोठेपणा म्हणजे 5 वर्षानंतर आज कधी हो माणूस पडतो 5-6 वर्षानंतर ह्याच्या आधी खरं माझ्यावर गुंडू संगवा नावच जोडलं नाही होता का नाही फोन केला समीर नाही लोकांनी तो कारण घाबरत हो नेमका वाटला की मी चावान नेमका पण आता त्यांनी डेअरिंग केलं नाही करायची त्याला समीर कदम बरोबर एक अजून तयार हो बघता जाऊ दे युट्यूबला लाईव्ह आता पण बघूया आगे आगे देखो होत आहे हा त्याच्यामुळे अति उन्मत्तपणा कधी कोणी करायचा नाही शेवटी काय येऊचाच हा काय सांग सन्माननीय विनीत खाडीगावकर यांच्याकडनं 101 रुपयाचं बहुमूल्य असं पारितोषिक आहे स्वीकार करतो आभार मानतो धन्यवाद तुम्हाला अंगुराचा हो गाणी कशी असतात बघा मी लाकडी भुसाग तू शेरणी शिकारी मी भाबडा ससाग तू शेरणी शिकारी मी भाबडा ससाग एक फूल वाहतो सखे एक फूल वाहतो सखे पाहतो सखे जसं मुलांसाठी गाणं आलं मेरे भारत का बच्चा बच्चा आजकाल पहिला काळ वेगळा होता बायका नवऱ्याला प्रेमाने हाक मारायचे हो या ना गडी चला ना गडी गडी हे प्रेम होतं आताच्या बायका नावाने हाक मारतात संदीप नाव असेल ए सँडी गुंडू असेल ए गुंडी हे प्रेम आहे प्रेम समीर असेल तर ए सॅमी हे प्रेम व बायकाच नवऱ्याला प्रेमाने हाक मारत नाहीत त्या दिवशी असंच मुंबईला आलेलो फिरायला बारी नव्हती असं चालू जुना मित्र भेटला नवरी सुद्धा बायकाला प्रेमाने हाक मारतात जुना मित्र भेटला म्हणतो अरे समीर बऱ्याच दिवसांनी आला चहा पाणी घेऊन जा म्हटलं ठीक आहे चल घरी घेऊन गेला चहा पाणी करायला सांगितलं हाक मला बच्चा चहा पाणी घेऊन ये अर्ध्या तासानंतर बच्चा चहा पाणी घेऊन बच्चा गाऊन घेऊन असला घनगाव काय चहा काय आणि पाणी काय पिणार बच्चा असला घनगाव
हो त्यांच्या घराकडे त्या दिवशी असंच गेलं. सांगा माणूस मात्र भारी. कधी कोण माणूस घराकडे म्हणजे ते का चाय पाणी नाश्ता केल्याशिवाय पाठवणार नाही. आणि आता मे महिने म्हटल्यानंतर गावची परिस्थिती काय, कांद्याचा पोता आधीच घेत, कारण नंतर महाग व्हायचं. मग तर सुकत घालायचं ह तर मग कधी असं बेड असलं तर बेडच्या खाली असं पसरून ठेवतं. आणि माझा काय झालं, मी आपलं गपचूप गेलो असं हात मारले बघा बुवा, आता मी हिले जरा असंच जायचं होतं, म्हटलं भेटायचं जर म्हटलं म्हणा माका म्हणतात ये चल चल बस घरात बस. गेले डायरेक्ट त्या समोरच्या घरात एंट्री केल्यावर बेडवर जाऊन बसले. बेडवर जाऊन बसल्याबरोबर हे माणूस घरात गेलो किचन मध्ये, म्हणता वहिनी का सांगता आमच्या हो समीर कदम बोयले ते फेमस हो ते काहीतरी चाय पाणी नाश्ता कर. आता ती म्हणता काय करू, हेच सांगतो म्हणतं काय नाही कांदा पोहे कर. तर ती म्हणतात ठीक आहे. पण गडबड काय झाली, पोहे होते ते किचन मध्ये होते बरणीत ठेवलेले, आणि कांदे होते ते वेळ खाली होते. आता ती माझ्या समोर मागणार कशी, तरी पण तिनं डेअरिंग केल्या धीर केल्या आणि हंका बघल्याने म्हणतात हो हिने बघल्याने हडे तडे लक्ष देऊ ना म्हणतात हो परत हाक मारले. हे म्हणतात काय, म्हणतात काय नाही तर म्हणतात कांदे पोहे बनवायचे ते खालचे 2 कांदे काढून द्या. मी घाबरलोय, कांदे पोहे खायचे का घरात आहे. नंतर ह्या माणसाने काय केलं, पटकन बेड खाली वापरलो, 2 कांदे काढले बेड खालचे आणि ते नेऊन किचन मध्ये दिले. त्याच्यानंतर जे कांदे पोहे खाले आयुष्य फक्त अप्रतिम. कसे कांदे इसकटावले ते बघा तुम्ही. ठीक आहे, काय गाणं काय म्हटल्यानंतर, बांबूला बांबू चिटकवले कदंबुवाला पटकवले. वाजू नको मी सांगायचं. बांबूला बांबू चिटकवल्यानंतर कदंबुवाला फटकवले, पण मी त्याच्यात उलटा केले तर बांबूला बांबू चिटकवले गुंडुबुवाला दांडकवले. कारण ते दांडेच आहेत ना. काय नाही, गर्व अभिमान करून या जगामध्ये चालत नाही बुवा. आणि तुम्ही काय करत नाही विषय नाही. जनावर या ठिकाणी सन्माननीय राजीव तामणकर यांच्याकडनं 501 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आहे, स्वीकार करतोय, आभार मानतोय, धन्यवाद. या ठिकाणी रिक्षावाल्यांचा सत्कार केला, खरोखर आज अभिमान वाटतोय की 10वी आणि 12वीच्या मुलांना फ्री मोफत सेवा हे रिक्षावाले देत आहेत. आज 3 चाकाची गाडी आहे, मग ती 4 स्ट्रोक असू देत किंवा आणि त्यांचं काय नवीन नवीन मॉडेल येतात, पण पहिला मॉडेल चांगला होता. आम्ही म्हणतो की देव कोण आहे, जेव्हा पेशंटला घेऊन जातात ना रिक्षावाले तेव्हा आम्ही म्हणतो डॉक्टर हा देव आहे. पण मी मानतो तो डॉक्टर देव नसून तो त्याला त्या पेशंटला वेळेवर नेणारा रिक्षावाला देव आहे. आणि म्हणून त्यांच्यासाठी तुमच्या आमच्या भल्यासाठी करतो हे काम. या गर्दीतला पांढऱ्यावर दिसला, या गर्दीतला खाकीवर दिसला, माझ्या देवाला सलाम. रिक्षावाले पाटील यांच्याकडनं 101 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आहे, स्वीकार करतोय, आभार मानतो, धन्यवाद. त्याचप्रमाणे सन्माननीय दिगंबर केसरकर यांच्याकडनं 101 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आहे, त्यांच्याकडनं फरमाईश आहे. पण आमचे पाटील साहेब पाटलांचा बैलगाडा
आयुष्य लाभो अशी त्या भगवंताच्या चरणी प्रार्थना करतोय. सन्माननीय विनायक साटम यांच्याकडनं 101 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आहे, स्वीकार करतोय, आभार मानतोय, धन्यवाद. मुळीच नव्हतं र कान्हा माझ्या मना तुझ्यासाठी 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 नाना यांच्याकडनं हे 200 रुपयाचं बहुमूल्याचं पारितोषिक आहे, स्वीकार करतो, आभार मानतो, धन्यवाद. तो तुमची बॅग वेळ ठेवून जा. नाही पण खरोखर या म्हणजे गेल्या वेळची मी बारी पाहिली युट्यूबला, व ती बारी खरोखर जर रंगवली कोणी असेल, एकमेव व्यक्ती आहे, एकमेव व्यक्ती आहे. म्हणजे आम्ही युट्यूबला सुद्धा पाहतो असं काही विषय नाही, पण एकमेव व्यक्ती. कारण व पुढचा विचार न करता 500-500 रुपये देणार सोपे नाही ना. आता ते पहिल्या लाईनीत बसलेत ना, त्यांच्याकडे पैसे का कमी. हा माऊली उत्साहीसारखी वारी काय होत नाही भांडूमध्ये, उत्साहीसारखी वारी भांडूमध्ये होत नाही. तेच सांगते ना, तेच सांगतोय. त्यांच्याकडे सुद्धा पैसा भरपूर आहे. आज एवढा भव्य दिव्य कार्यक्रम 4 दिवसात